नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 23 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। चला मग सुरुवात करणार आहोत। आजचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच कुष्ठरोगमुक्त जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे। तर नुकतंच जे काही आपलं WHO आहे त्याने एका देशाला कुष्ठरोगमुक्त म्हणून घोषित केलेला आहे। तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जॉर्डन हा देश नुकताच रोगमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे। हा जो काही जॉर्डन देश आहे, या जॉर्डन देशाला WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकतंच कुष्ठरोगमुक्त देश म्हणून जगातला पहिला देश असं घोषित केलेला आहे। आणि असं का करण्यात आलं, कारण मागच्या 2 दशकामध्ये या देशामध्ये एकही कुष्ठरोगाचा रुग्ण न सापडल्यामुळे असं घोषित करण्यात आलेलं आहे। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही कुष्ठरोग आहे त्याला लेप्रॉसी असं म्हटलं जातं। हा जो रोग आहे तो बॅक्टेरिया अर्थात जीवाणूमुळे होतो, जो की मायकोबॅक्टेरियम लेप्रे असं त्याच्या जीवाणूचं नाव असतं। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। हा बॅक्टेरियाविषयी आपल्याला प्रश्न विचारला जात असतो। तसेच आपल्याला जागतिक कुष्ठरोग दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर तो 30 जानेवारीला साजरा करण्यात येतो, हे माहिती असायला पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारताचे वायुसेना प्रमुख कोण बनले आहेत। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अमरप्रीत सिंह हे भारताचे वायुसेना प्रमुख हे नियुक्त करण्यात आलेले आहेत। तर त्यांच्या संदर्भात आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा बघायची आहे। सध्या जर आपण बघितलं तर आपले वायुसेना प्रमुख कोण आहेत, तर विवेक राम चौधरी आहेत। आणि त्यांचं कार्यकाल हे 30 सप्टेंबर 2024ला ते निवृत्त होतील। त्यांच्यानंतर हे जे काही अमरप्रीत सिंग आहेत त्यांची ते जागा घेणार आहेत। तर त्या संदर्भात हे आपल्याला इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा। तसेच जे काही आपले भारताचे तिन्ही दल आहेत त्या तिन्ही दलांचे प्रमुख आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण यांच्या नियुक्त्या याच वर्षामध्ये झालेल्या आहेत। तर नौसेना प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, दिनेश कुमार त्रिपाठी। त्यानंतर आर्मी प्रमुख अर्थात सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि वायुसेना प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच आपल्याला जे काही भारताचे CDS अर्थात चीफ डिफेन्स स्टाफ असतात ते माहिती असायला पाहिजे। ते कोण आहेत, अनिल चौहान हे आहेत सध्या। हे आपल्याला जे काही नियुक्त्या आहेत या लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच कोणी श्वेतक्रांती 2.0 सुरू केले आहे। आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, अमित शाह यांनी नुकतंच भारतामध्ये श्वेतक्रांती 2.0 सुरू केलेलं आहे। त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती बघायची आहे आपल्याला। हे जे काही श्वेतक्रांती आहे अर्थात त्यालाच व्हाईट रेव्होल्यूशन असं म्हटलं जातं, हे कशाशी संबंधित आहे, तर ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि हे जे काही श्वेतक्रांती असणार आहे याच्यामध्ये मुख्य 4 लक्ष्य क्षेत्र असणार आहेत ज्याच्यावर फोकस केलं जाणार आहे। पहिला असणार आहे महिला शेतकरी जे काय आहेत त्यांचं सशक्तीकरण करणे। दुसरा असेल दूध उत्पादनामध्ये वाढ करणे। तिसरा असेल डेअरी क्षेत्र जे काही आहे त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा मजबूत करणे। आणि चौथं असेल की दुधाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे। हे 4 लक्ष्य क्षेत्र आहेत ज्याच्यावर या व्हाईट रिव्होल्यूशन 2.0 अंतर्गत काम हे केलं जाणार आहे। आणि याचा उद्देश काय आहे, का आणण्यात आलेली आहे ही श्वेतक्रांती 2.0, तर महिला शेतकरी ज्या काय आहेत त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना अधिक सक्षम बनवणे, सशक्त बनवणे हा त्यामागचा उद्देश आहे। या अगोदरचं सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्यामध्ये भारतामध्ये या अगोदर व्हाईट रिव्होल्यूशन दुधासंबंधित झालं होतं। आणि ते कोणी केलं होतं, तर आपल्या भारतातले श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर वर्गीस कुरियन 1970 साली त्यांनी भारतामध्ये ऑपरेशन फ्लड चालवलं होतं। आणि त्यावेळेस त्यांनी श्वेतक्रांती चालवली होती, कारण त्यावेळेस आपल्या भारतामध्ये जे काही दूध उत्पादन आहे ते खूप कमी प्रमाणात होत होतं। त्या ऑपरेशन फ्लडनंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण दुधाचा उत्पादक देश हा बनलेला आहोत। आणि आता 2.0 त्याच संदर्भात योजना गव्हर्नमेंटने आणलेली आहेत। तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा प्रश्न बघायचा आहे। त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा।
जर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहणारे नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे डेली व्हिडिओज आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला मग त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रधानमंत्री मित्र टेक्स्टाईल पार्कची आधारशिला ठेवली आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, अमरावती या जिल्ह्यामध्ये. नुकतेच जे काही आपले पंतप्रधान मोदी आहेत ते आलेले होते आणि त्यांनी प्रधानमंत्री मित्र टेक्स्टाईल जे काही पार्क आहे त्याची आधारशिला ही ठेवलेली आहे. तर त्या संदर्भातला हा प्रश्न, त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे नेमकं काय आहे मित्र टेक्स्टाईल पार्क? तर प्रधानमंत्री योजनेअंतर्गतच ही प्रधानमंत्री टेक्स्टाईल पार्कची आधारशिला ठेवण्यात आलेली आहे. आणि यासाठी 1000 हेक्टर क्षेत्र हे अक्वायर केलं जाणार आहे आणि त्या 1000 हेक्टर क्षेत्रामध्ये हे टेक्स्टाईल पार्क बनवलं जाणार आहे. ही योजना PPP म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप, अर्थात जे काही खाजगी आणि सरकारी जे लोक असतात ते एकत्रित येतात आणि दोघांच्या भागीदारीतून हे उभं केलं जात असतं. ते अशा प्रकारचे मॉडेल असतं, त्यालाच PPP मॉडेल असं म्हटलं जातं. त्या प्रकारचा असणार आहे. आणि या योजनेअंतर्गत देशभरामध्ये 7 टेक्स्टाईल पार्क हे बनवले जातील. त्यातला एक आपल्या महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी बनवलं जाणार आहे. म्हणून आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे पॉईंट. या टेक्स्टाईल पार्कमधील जे काही उच्च दर्जाचे टेक्स्टाईल आहे त्याचं उत्पादन घेता यावं म्हणून आधुनिक असं टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी असणार आहे. तर ही आहे त्या संबंधित मित्र टेक्स्टाईल पार्कशी संबंधित एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, आंतरराष्ट्रीय शांती दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, 21 सप्टेंबर हा जगामध्ये आंतरराष्ट्रीय शांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर त्याची थीम काय आहे यावर्षीची हे आपल्यासाठी महत्त्वाची. कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस, अर्थात शांतीपूर्ण संस्कृती विकसित करणे, असं या 2024ची थीम होती. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, नुकतंच जे काही ग्लोबल पीस इंडेक्स आलं होतं 2024चं, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक आईसलँड या देशाचा होता आणि भारताचा त्याच्यामध्ये क्रमांक हा 116वा होता. हे आपण पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी कोणती स्टार्टअप योजना सुरू केली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, असं त्या योजनेचं नाव असणार आहे, जे नुकतंच महिलांसाठी महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेले आहे. ही जी काही योजना असणार आहे ती योजनेअंतर्गत महिलांद्वारे जे स्टार्टअप व्यवसाय चालवले जातात त्यांना आर्थिक सहाय्य हे दिलं जाणार आहे. याचा उद्देश काय आहे तर महिलांना आत्मनिर्भर बनवणे, महिलांना अर्थात जे काही वुमन एम्पॉवरमेंट असते ते करणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की नुकतेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून क्लीन बीच अभियान 2024 कोठे पार पडले? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, मुंबई या ठिकाणी नुकतंच जे काही आपले केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत त्यांच्याकडून क्लीन बीच अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. 21 सप्टेंबर रोजी जो काही आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिवस असतो याचंच निमित्त साधून मुंबईमधील जे जुहू बीच आहे त्या जुहू बीचवर पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वच्छता अभियाने राबवलेलं आहे. आणि हा महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न आहे, मुंबई जुहू बीच, म्हणून आपण या ठिकाणी हे प्रश्न कव्हर केलेला आहे. हा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हे पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे आहे की देशभरामध्ये या अभियानाअंतर्गत 100पेक्षा अधिक बीचेसवर स्वच्छता मोहीम ही राबवण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रातलं कोणतं बीच विचारलं तर महाराष्ट्रामधलं मुंबई या ठिकाणी असणारं जुहू बीच हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 स्पर्धेची विजेता कोण बनली आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ध्रुवी पटेल ही या स्पर्धेची नुकतंच विजेता बनलेली आहे. त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघणार आहोत.
ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, ही भारताच्या बाहेर आयोजित केली जात असते दरवर्षी. आणि आत्ता यावर्षीची जी काही मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा जे काही किताब आहे तो ध्रुवी पटेल हिने जिंकलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की यावर्षीची अर्थात मिस वर्ल्ड 2024ची विजेता कोण ठरलेली आहे? क्रिस्टिना पिचकोवा, जी की चेक रिपब्लिक या देशाची आहे. आणि मिस युनिव्हर्स स्पर्धासुद्धा झालेली आहे. त्याची विजेता ही शेन्निस पलासियो ही ठरलेली आहे, जे की निकारागुआ या देशाचे आहे. या तिन्ही पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. यावरील कोणत्याही पॉईंट्सवर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटी जसं आपण कालच्या ज्या काही घडामोडी घेतल्या होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, LCA तेजस विमानाच्या ताफ्यातील पहिली महिला लढाऊ वैमानिक ही कोण बनली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मोहना सिंग ही तेजस विमानाची जी काही पहिली लढाऊ वैमानिकी बनलेली आहे. हे काल प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता आपण की नुकतेच सरकारने व्हीनस ऑर्बिटर मिशन विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे, त्यासाठी किती रुपये मंजुरी करण्यात आले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 1236 कोटी या व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी सरकारने मंजूर केलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच सरकारने वन नेशन वन इलेक्शन संबंधित समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत, त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोण होते? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, आपल्या भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न होता की नुकतेच एलॉन मस्क यांच्या कंपनीने दृष्टिहीन लोकांसाठी उपकरण बनवले आहे, त्याचे नाव काय आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, ब्लाइंड साईट असं त्याचं नाव होतं. या संदर्भात आपण काल डिस्कस केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की विश्व खाद्य संमेलन 2024चे आयोजन भारतात कोठे करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली या ठिकाणी विश्व खाद्य संमेलन 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आपण घेतला होता की भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, संतोष कश्यप हे भारतीय महिला फुटबॉल जे काही संघ आहे त्याचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण काल डिस्कस केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर शेवटी आपण थांबणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या. टेलिग्रामची ID आहे स्मार्ट अभ्यास 555. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या स्टडी मटेरियल्स हे मोफतमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी देत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555ला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकता. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.